राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले। शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं सांगताना ज्या मूळ आमदार अपात्रता प्रकरणी निकाल अपेक्षित होता तो दिलाच नाही। दोन्ही शिवसेनेचे सगळेच आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला। दोन्ही शिवसेनेचे आमदार का पात्र ठरले असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाच्या 21 जून 2022च्या बैठकीबाबत ठोस कागदपत्र नाहीत। या बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या सह्यांमध्ये तफावत आहे। बैठक झाली नसल्याचं ग्राह्य धरलं गेलं। सुनील प्रभूंनी व्हीप व्हॉट्सअॅपवर पाठवला। शिंदेंच्या आमदारांना तो मिळाल्याचे पुरावे नाहीत। बंडानंतर नव्या नेत्याची निवड झाल्यामुळे शिंदेंचा दावा घटनेनुसार अधिकृत ठरला। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी पाठवलेला व्हीप देखील दुसऱ्याच व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवरून गेला। हा व्हीप ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना मिळाल्याचं मानता येत नाही। पक्षादेशात दोन्ही गटांनी काय कार्यवाही होईल ते नमूद केलं नव्हतं। अपात्र आमदारांना पात्र ठरवण्यासाठी ही कारणं अध्यक्षांनी दिली असली तरी या निर्णयावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवलाय। निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली आहे। शिवसेना एकनाथ शिंदेंची ठरल्यामुळे आता यापुढे ठाकरे गटाच्या पात्र ठरलेल्या आमदारांना यापुढे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करावा लागणार आहे। ठाकरे गटाचे आमदार मात्र असं काहीही घडणार नाही, व्हीप पाळला जाणार नाही असं सांगतायत। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये। मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही। म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? सुनील प्रभू हे व्हीप आहेत, हे त्या काळात सुप्रीम कोर्टाने मान्य केलं। ते जर तुम्ही खारिज करत असाल आणि भरत गोगावले गुवाहाटीला जाऊन आमदार बसून ठरवत असेल की व्हीप ते आहेत, हे दुर्दैव आहे ना या गोष्टीला मान्यता देणं। अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। तर दुसरीकडे आता ठाकरे गटातील उर्वरित आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत यावं असं आवाहन शिंदे गटातून करण्यात येत आहे। ठाकरेंचे 14 आमदार अपात्र का झाले नाहीत यामागे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे का असा सूर मुख्यमंत्र्यांनी लावलाय। सुप्रीम कोर्टात या प्रकरणी जायची तयारीही सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। या बरोबर काम करू, शिवसेना प्रमुखाचे विचार पुन्हा पुढे घेऊन जाऊ। आम्हाला जिंकल्याचा आनंद एवढा नाही, आमचा पक्ष फुटल्याचा आनंद आम्हाला आजच सतवतोय। म्हणून आपले शिवसैनिकांचं नातं मजबूत करायचं आणखीन आम्ही त्यांना ऑफर देतोय की तुम्ही या ना आपण बरोबर काम करू। ठीक आहे ना, ती थोडी खंत राहून गेली आम्हाला की आम्हाला जे अपेक्षित होतं ते 13-14 आमदारांचं तर ते होणं गरजेचं होतं, पण ते नाही झालं। आमचे वकील आहेत, मुख्यमंत्री आहेत, आमचे काही मंडळी आहेत, त्यांच्याशी आम्ही डिस्कस करून मग पुढची दिशा ठरवू। आम्हाला मूळ शिवसेना, खरी शिवसेना धनुष्यबाण देण्याचं काम केलंय, पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटिशन होतं ते डिसमिस केलंय। एक दबाव अध्यक्षांवर होता का, एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का, ते आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ। तर शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप यापुढे ठाकरेंच्या शिवसेनेला पाळावा लागेल असं कायदेतज्ञ सांगतायत। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन केलं तर ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे। उबटाच्या 14 आमदारांवर 15 आमदारांवर व्हीप लागू केला आणि तो त्यांनी जुगारला तर परत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू होऊ शकते। तर आता अपात्रते वाचवण्यासाठी, आमदारकी वाचवण्यासाठी आज ती वाचली आहे नार्वेकरांच्या थ्रू, पण उद्या जर गोगावलेंनी व्हीप बजावला आणि त्याचं त्यांनी उल्लंघन केलं उबटाच्या आमदारांनी तर परत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि ते अवॉइड करायला त्यांना आता परत एकनाथ शिंदेंना जॉईन करण्याशिवाय काय पर्याय उरलेला नाहीये। ठाकरे गटातील 16 आमदारांपैकी आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके हे 2 आमदार वगळता उर्वरित 14 आमदारांवरची अपात्रतेची कारवाई अध्यक्षांच्या निर्णयामुळे टळली आहे। मात्र आता यापुढे ठाकरेंच्या 16ही आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप बंधनकारक असण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली तर आमदार अपात्रतेचा मुद्दा दबावाच्या रूपात वापरला जाणार का अशी ही चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। चेतन सावंतसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई।